मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट कायम. पालघर आणि नाशिकमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता. मुंबई मेट्रो 1 मध्ये पाणी गळती. प्रवाशाने काढलेला व्हिडिओ व्हायरल. प्रवाशांचे हाल. मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 99% पाणीसाठा. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 86%वर तर कोकणामधील धरणांमध्ये सर्वाधिक 94% पाणीसाठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले. धरणामधून 57,592 क्युसेक्सनं विसर्ग. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असल्यामुळे 553 क्युसेक्स वेगानं गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडूपच्या हनुमाननगर परिसरामध्ये दरड कोसळली. एका घरावर ही दरड कोसळल्यामुळे महिला जखमी. घरामधल्या साहित्याचं नुकसान. नालासोपाऱ्याच्या बावशेत पाड्यामध्ये सुद्धा दरड कोसळली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळली. काल मुंबई उपनगरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. नाशिकच्या येवल्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस. अनेकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये पाणी. पाटोदा रोड, हुडको वसाहत, आंबेडकर शॉपिंग सेंटर, साईबाबा मंदिर, शनी पटांगण यासह सखल भागांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे मोठं नुकसान. धुळे जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणीच पाणी. काढणीसाठी आलेल्या कापूस, सोयाबीन आणि मिरची या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये सावळज परिसरामध्ये काल पुन्हा एकदा अतिवृष्टी. उडीद, भुईमुगासह पिकं पाण्याखाली. पिकं कुजून जाण्याच्या स्थितीत. तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणखेडा गावातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. जोरदार पावसामुळे शाळेला जोडणारा रस्ता वाहून गेला. पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत. वाशिमच्या शिरपूर जैन गावामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये साचलं पाणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान. पावसामुळे कापलेल्या सोयाबीनच्या सुड्या शेतामध्ये भिजल्या. सततच्या पावसामुळे सोयाबीनला मोड यायलाही सुरुवात. पंढरपूरमध्ये रस्त्याच्या चुकीच्या बांधणीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कुरणवाडीच्या श्रीखंडे तलावामधल्या सांडव्यामधून वाहणारं पाणी 5 एकराच्या द्राक्षांच्या बागेत शिरलं. शेतकऱ्याच्या घरामध्ये सुद्धा शिरलं पाणी. रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये 2 दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी. त्यामुळे भात शेतीला फटका बसण्याची शक्यता. आज पावसाचा जोर वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. रायगड जिल्ह्यामधल्या सुधागड तालुक्यामध्ये काल मुसळधार पाऊस. पालीमध्ये मुख्य बाजारपेठेमधल्या खडकआळी आणि प्रबुद्ध नगर जवळच्या घरांमध्ये पाणी शिरलं. राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या जिल्ह्यामधील शाळांना आज सुट्टी दिली तिथे आज होणारी एलिमेंटरी चित्रकला परीक्षेचे 2 पेपर पुढे ढकलले गेले. मात्र इतर ठिकाणी परीक्षा वेळापत्रकाच्या नुसार होणार. राज्य शासनाची माहिती. छत्रपती संभाजीनगर जुनं शहर परिसरामध्ये एका दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार. हर्सुल तलाव काठोकाठ भरल्यामुळे 1 दिवसाआड पाणी पुरवठा शक्य. सध्या 7 दिवसांमधून एकदा होतोय पाणी पुरवठा. पॅरासिटामॉलसह 53 औषधं दर्जा चाचणीमध्ये नापास. एकूण 53 औषधं योग्य दर्जाची नाहीत. केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेची माहिती. जलसंपदा नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये 3 मोठे करार. 15,100 मेगावॅट वीज निर्मितीसाठी 82,299 कोटींची गुंतवणूक. गुंतवणुकीमधून 18,440 जणांना रोजगार मिळणार. MMRDAला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून 31,673 कोटींचं कर्ज मंजूर. मुंबईत पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी औपचारिक करार. पितृपक्ष सुरू असल्यामुळे भाजीपाला महागला. चवळी, गवार 120 तर पडवळ 200 रुपयांवर. किरकोळ बाजारामध्ये भाज्यांच्या किमती दुप्पट. पालेभाज्याही महागल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मोदींचा नियोजित पुणे दौरा रद्द. पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा पुढच्या काही दिवसांमध्ये आयोजित केला जाणार. मोदींच्याच उपस्थितीमध्ये मेट्रोचं उद्घाटन व्हावं यासाठी महायुतीमधल्या नेत्यांचा आग्रह असल्याची माहिती. सामान्य पुणेकर नागरिकांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन करा. मोदींचा दौरा रद्द झाल्याच्या नंतर आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया. मोदींच्या दौऱ्यावर उद्घाटनाच्या नावाखाली याआधीच लाखोंचा खर्च. आता उद्घाटन रद्द झाल्याने पुणेकरांचे लाखो रुपये वाचले. धंगेकरांची प्रतिक्रिया. 1 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होणार. शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.